हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते। तर इकडे बघू शकता मस्त शेपली इथे व्हेज बिर्याणी बनवून तयार आहे। अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात बनवून तयार होते। तुम्हीही नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। तर इकडे बघू शकता मस्त शेपली इथे व्हेज बिर्याणी बनवून तयार आहे। सगळ्यात आधी अजूनपर्यंत तुम्ही माझा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर बघूयात रेसिपी। तर बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी बिर्याणी राईस घेतलेला आहे। आता तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। इकडे बघू शकता की मी 2 ते 3 वेळा याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पाणी अगदी ट्रान्सपरंट झालेलं आहे। साईडला मी पाणीही गरम करायला ठेवलेलं होतं। त्यामध्ये टाकायचे आहेत खडे मसाले। खडे मसाल्यामध्ये तुम्ही दालचिनी, जिरे, थोडंसं लवंग, मिरे, कोथिंबीर, पुदिना आणि तमालपत्र टाकू शकता। तर आता हे पाणी आहे ते आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि अर्ध लिंबू ज्यूस। लिंबू ज्यूस टाकल्यामुळे राईस छान सुट्टा सुट्टा होतो आणि त्याला व्हाईट कलर येतो। तर इकडे बघू शकता आता मी यामध्ये घातलेले आहेत तांदूळ। आता आपल्याला हे जे तांदूळ आहे म्हणजेच भात आहे तो आपल्याला 50% शिजवून घ्यायचा आहे। पूर्ण आपल्याला हा शिजवून घ्यायचा नाहीये, नाहीतर आपला जो राईस आहे तो चिकट किंवा बिर्याणी आहे ती चिकट होऊ शकते। त्यामुळे आपल्याला इथे अर्धाच भात शिजवून घ्यायचा आहे। आता मी त्यासाठी इथे भाज्याही घेतलेल्या आहेत। त्यामध्ये घेतलेला आहे बटाटा, फरसबीन, गाजर। तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। मी माझ्याकडे होता तेवढ्या यामध्ये घातलेल्या आहेत। आणि आता त्यामध्ये घातलेला आहे अर्धी वाटी दही, लाल मिरची पावडर अर्धा चमचा बिर्याणी मसाला, थोडीशी हळद आणि धना पावडर आणि आलं, हिरवी मिरची आणि लसणची पेस्ट आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व आहे भाज्या त्या आपल्याला इथे मॅरिनेट करून ठेवायच्या आहेत। आता त्यामध्ये घातलेला आहे पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तर हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे आणि जोपर्यंत आपला भात शिजतोय तोपर्यंत हे आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। मॅरिनेट केल्यामुळे जे बिर्याणीला आपल्या छान टेस्ट येते। मॅरिनेट केलेला आहे, भात शिजतोय तोपर्यंत इकडे आपण कांदा आहे तो छान तेलामध्ये तळून घेणार आहे। तर पूर्ण गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हा कांदा आहे तो तळून घ्यायचा आहे। तर इकडे बघू शकता की हा कांदा आहे तो थोडासा कलर चेंज करायला लागलेला आहे। हा कांदा तळून घेण्यासाठी 5 ते 10 मिनिटं लागू शकतात। अगदी स्लो गॅसवरती हा कांदा आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इकडे बघू शकता की कांदा आहे तो व्यवस्थित परतून झालेला आहे। आता मी याला साईडला काढून घेणार आहे। अजूनपर्यंत तुम्ही माझा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा। तर आता जे तेल राहिलं होतं त्यामध्ये मी पनीर आहे ते थोडंसं फ्राय करून घेणार आहे। पनीर फ्राय होतं तर इकडे बघू शकता की आपला राईस आहे तो शिजायला लागलेला आहे आणि इकडे आपलं पनीरही फ्राय करून झालेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्टही पनीर वापरू शकता। आता त्याच तेलामध्ये मी सर्व मॅरिनेट केलेला मसालाही घातलेला आहे आणि आता आपल्याला हे तेलामध्ये छान वाफवून घ्यायचं आहे। तर बघू शकता की मी यामध्ये सर्व मॅरिनेट केलेल्या भाज्या आहेत त्या डायरेक्ट घातलेल्या आहेत आणि याच तेलामध्ये परतवून घेतलेला आहे। छान असं आपल्याला या दह्यापासून तेल वेगळं होईपर्यंत हा मसाला आहे तो परतवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घातलेला आहे थोडासा तळून घेतलेला कांदा। तर इकडे बघू शकता की थोडंसं तेल वेगळं झालेलं आहे। आता मी त्या प्लेटमध्ये जेवढं दही लागलं होतं ते काढून घेईल इतपतच पाणी घातलेलं आहे, जेणेकरून त्या भाज्या शिजतील आणि आपला मसाला आहे तो करपणार नाही। तर इकडे आपला तांदूळही छान असा शिजून तयार आहे। बघू शकता पूर्ण शिजलेला नाहीये आणि छान असा मोकळा मोकळा आहे। तर इकडे आपल्या भाज्याही छान वाफलेल्या आहेत।
आता आपण यामध्ये जो आपण तांदूळ शिजवून घेतलेला होता तो यामध्ये लेअर करणार आहोत। तुम्हाला हवं तर तुम्ही याच्या पाहिजे तशा लेअर करू शकता। थोडीशी यातली भाजी आहे ती साईडला काढून एक भाजीचा लेअर, एक तांदळाचा लेअर करू शकता। पण इथे मी भाजी तळातच ठेवलेली आहे आणि एकदाच सर्व तांदूळ म्हणजेच भात घातलेला आहे आणि त्यावरून घातलेला आहे तळलेला कांदा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना आणि लिंबाचा रस। यामध्ये मी कोणताही कलर वापरलेला नाहीये। आता आपल्याला याला 5 ते 10 मिनिटं स्लो गॅसवरती दम देऊन घ्यायचा आहे। तर इकडे बघू शकता मस्त अशी आपली इथे बिर्याणी बनवून तयार आहे आणि तिला छान कलरही आलेला आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी ती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा। तर इकडे बघू शकता मस्त अशी आपली इकडे व्हेज बिर्याणी बनवून तयार आहे आणि छान असा कलरही आलेला आहे आणि मस्त असा पूर्ण भात आहे तो वेगवेगळा झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाहीये। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। थँक यू।